नमस्कार, प्रियाज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत चिकन 65। क्रिस्पी असे चिकन 65 कसे बनवायचे, त्याचबरोबर त्याला सुंदर असा कलर कसा आणायचा, तसेच आज मी या रेसिपीमध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे, त्यामुळे या चिकन 65 ची चव खूप अप्रतिम लागते। तो कोणता सिक्रेट इन्ग्रेडियंट्स आहे हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा। चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी 200 ग्रॅम बोनलेस चिकन घेतलेलं आहे। यामध्ये या पद्धतीने स्क्वेअरमध्ये किंवा पातळ असे आपल्याला त्याला कट करून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपल्याला चवीनुसार सुरुवातीला यामध्ये मीठ ॲड करून घ्यायचे। मीठ ॲड केल्यावर यामध्ये 1 चमचा आलं व लसणाची पेस्ट मी ॲड करून घेते। ही रेडीमेड आलं लसणाची पेस्ट आहे। तसेच यामध्ये जो सिक्रेट इन्ग्रेडियंट्स वापरणार आहे तो म्हणजे कढीपत्ता। इथे मी 15 ते 16 कढीपत्त्याची पाने घेतली होती, ती बारीक चिरून यामध्ये ॲड करून घेणार आहे। या पदार्थामुळे या चिकन 65 ला खूप अप्रतिम चव येते। तसेच यामध्ये मी 1 चमचा काश्मीरी चिली पावडर ॲड करून घेते। यामुळे या 65 ला कलर खूप सुंदर येतो। तसेच यामध्ये 1 चमचा जिरेपूड, 1 चमचा गरम मसाला, तसेच 1 चमचा हिरव्या मिरचीची पेस्ट यामध्ये ॲड करून घ्यायची। तसेच चिकन 65 पचण्यासाठी सोपे जावे यासाठी यामध्ये मी पाव चमचा मिरेपूड बारीक करून ॲड करून घेते। तसेच आपल्याला 1/4 कप यामध्ये दही ॲड करून घ्यायचे आहे। या दह्यामध्ये पाण्याचे प्रमाण थोडे कमी असावे, म्हणजेच घट्ट दही आपल्याला इथे ॲड करून घ्यायचे आहे। आता हे सगळे मिश्रण आपण एकत्रित मिक्स करून घेऊयात। आता हे सगळे मिश्रण मिक्स करून झालेले आहे। यामध्ये आपण कोणताही कलर वापरलेला नाही, तरी सुद्धा याला कलर खूप सुंदर आलेला आहे। आता आपल्याला याला मुरवत कमीत कमी 1 तास व जास्तीत जास्त तुम्हाला जितके जमेल तितके याला मुरवत ठेवायचे। ओव्हरनाईट जरी आपण याला मुरवत ठेवले तरी सुद्धा हे चवीला खूप छान लागतात। जितकं जास्त मुरल तेवढे चिकन 65 चवीला खूप छान लागतात। इथे मी 1 तास चिकन हे मुरवत ठेवले होते। आता यामध्ये आपण बाइंडिंगसाठी कॉर्नफ्लॉवर व राईस फ्लॉवर ॲड करून घेऊयात। आता इथे आपल्याला 4 चमचे कॉर्नफ्लॉवर यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे व आपल्याला राईस फ्लॉवर यामध्ये 2 चमचे ॲड करून घ्यायचे आहे। कॉर्नफ्लॉवर व राईस फ्लॉवरचे प्रमाण 4:2 असे आहे। इथे 4 चमचे कॉर्नफ्लॉवर व 2 चमचे राईस फ्लॉवर मी इथे घेतलेला आहे, म्हणजेच तांदळाचं पीठ इथे घेतलेलं आहे। जर तुम्हाला तुमचे बाइंडिंग कमी वाटले तर तुम्ही याच प्रमाणात हे पीठ वाढवू शकता। आता हे सगळे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। जर तुमचे मिश्रण थोडेसे ओलसर वाटले तर तुम्ही यामध्ये कॉर्नफ्लॉवर व तांदळाचे पिठीचे प्रमाण वाढवू शकता, फक्त याच प्रमाणात वाढवा। जर तुम्ही कॉर्नफ्लॉवर 2 चमचे घेतला तर 1 चमचा राईस फ्लॉवर यामध्ये ॲड करा। आता आपण कडकडीत तापलेले 3 चमचे तेल यामध्ये ॲड करून घ्यायचे। आता हे पुन्हा सगळे मिश्रण आपण एकत्रित मिक्स करून घेऊयात। आता हे सगळे मिश्रण एकत्रित मिक्स झाले की आपल्याला याला तळून घ्यायचे आहे। इथे मी कडकडीत तेल गरम करून घेतलेले आहे। आता गॅसची फ्लेम मी कमी ठेवलेली आहे। आता आपल्याला हाताने एक एक पीस तेलामध्ये सोडून घ्यायचा आहे। चिकन 65 तळताना जर घरच्या घरी करत असाल तर कमीत कमी तेल वापरून आपल्याला तळून घ्यायचं, म्हणजे पुन्हा या तेलाचा आपल्याला जास्त स्वयंपाकामध्ये उपयोग होत नाही व तेल वेस्टही होत नाही, कारण की चिकनचा पूर्णपणे स्वाद या तेलामध्ये उतरला जातो। आता आपल्याला मीडियम टू हाय फ्लेमवर या चिकनला तळून घ्यायचं आहे। जास्त मोठा गॅस करायचा नाही, सुरुवातीला थोडा मोठा करायचा, नंतर मध्यम आचेवर आपल्याला याला तळून घ्यायचे आहे। एकदम हाय फ्लेमवर तुम्ही याला तळून घेतला तर बाहेरचे कोटिंग लगेच करपते व आतले चिकन कच्चे राहते, त्यामुळे मध्यम गॅसवर आपल्याला याला तळून घ्यायचं आहे। 1 ते 5 ते 6 मिनिटं लागतात एक बॅच तळायला। इथे मला 6 मिनिटं लागलेली आहेत तळण्यासाठी। हे बघा, आपले चिकन 65 तळून झालेले आहे। आता आपण ते बाहेर काढून घेऊयात। आता याच पद्धतीने सगळे मी पीसेस तळून घेते। हे बघा, याला कलर पण सुंदर आलेला आहे, त्याचबरोबर वरचे कोटिंगही खूप क्रिस्पी असे झालेले आहे। आता आपण याला तडका देऊन घेऊयात। त्यासाठी एका कढईमध्ये 1-2 चमचे तेल मी तापवून घेतलेले आहे। आता यामध्ये आपल्याला 1-2 चमचे बारीक कट करून घेतलेला लसूण ॲड करून घ्यायचा आहे। आता यामध्ये 1
9 ते 10 कढीपत्त्याची पाने यामध्ये ॲड करून घ्यायची। कढीपत्ता प्रत्येक ठिकाणी चिकन 65 मध्ये पडतो असा नाही, काही ठिकाणी कढीपत्ता घालतात तर काही ठिकाणी घालत नाही। जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही यामधून कढीपत्ता स्किपही करू शकता। लसूण व कढीपत्ता व्यवस्थित कुरकुरीत असा भाजून झाला की आपल्याला यामध्ये एक तीन हिरव्या मिरच्या कट करून ॲड करून घ्यायच्या आहेत। मिरच्या, कढीपत्ता व लसूण व्यवस्थित भाजून झाला की गॅस बारीक करायचा व आपल्याला यामध्ये कलरसाठी थोडीशी काश्मीरी चिली पावडर यामध्ये ॲड करून घ्यायची आहे। ही तिखट अजिबात नाही, मी फक्त कलरसाठी ॲड करून घेते। 1 पाव चमचा काश्मीरी चिली पावडर मी यामध्ये ॲड करून घेतलेले। आता यामध्ये आपण फ्राय करून घेतलेले सगळे चिकनचे पीसेस यामध्ये ॲड करून घेऊयात। आता मोठा गॅस करून आपण हे व्यवस्थित परतून घ्यायचं। मोठा गॅस करून परतून घेतला की याचा कुरकुरीतपणा आहे तो कायम राहतो। मऊ गॅसवर परतत राहिलं तर ते थोडेसे मऊ पडतात। आता गॅस मोठा करून एक 3 ते 4 मिनिटं याला व्यवस्थित मी परतून घेते। हे बघा, खूप सुंदर असा आपला चिकन 65 ला कलर आलेला आहे, तर चवीलाही हे खूप उत्तम झालेले आहेत व ही झटपट होणारी रेसिपी आहे, जास्त वेळ लागत नाही। आता यामध्ये आपण थोडीशी कोथिंबीर ही ॲड करून घेऊया। हे ऑप्शनल आहे, नाही केलं तरी चालेल। आता मी किंचित थोडेसे वरून मीठ ॲड करते। आपण जेव्हा मॅरिनेट करायसाठी चिकन ठेवले होते तेव्हाही मीठ ॲड केले होते, त्यामुळे इथे मीठ जेव्हा ॲड करतो तेव्हा किंचित मीठ ॲड करायचे, जास्त मीठ ॲड करायचे नाही। आपले चिकन 65 तयार झालेले आहेत। आता आपण ते गरमागरम सर्व करून घेऊया। हे बघा, खूप उत्तम असा याला कलर आलेला आहे, त्याचबरोबर क्रिस्पी असे आपले चिकन 65 तयार झालेले आहेत। कढीपत्त्यामुळे या चिकन 65 ला खूप अप्रतिम अशी चव येते, त्यामुळे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा। ही रेसिपी कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा। पुन्हा भेटूया अशाच रेसिपीमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।